आज सकाळपासून कोणाचं तोंड पाहिलं काही समजत नाही बाबा. एक सुद्धा गिऱ्हाईक नाही आहे. हां, उन्हाळ्याचे दिवस एक तर. बाबा रिक्षा तुमची आहे का? हो. खाली ना? खाली म्हणजे रिक्षा रिकामी आहे ना? हा, रिकामी आहे. मग मला ते बाबरावचं घर माहिती का तुम्हाला? मळ्यातलं का? हा हा, माहिती आहे. बाबराव इंटफिरे हो. त्यांच्या घरी जायचंय. 70 रुपये लागतील. इथून? हा, मग अहो मागच्या वेळेस 30 रुपयात गेले मी. मागचा वेळ सोडून द्या, तेव्हा पेट्रोल स्वस्त होतं. आता पेट्रोल महाग आहे, रस्ता अडचणीचा आहे आणि जंगलचा आहे. 40 रुपये देईन मी. नाही बाबा, 70 रुपये. ऐका बाबा 40 घ्या. मी लय गरीब आहे. हा, गरीब आहे मी लय. मनुष्य कुठे गरीब असतो का? मग परिस्थिती गरीब असते. 40 रुपये घ्या बाबा, नेऊन सोडा मला. नाही हा, नाही, जास्तीत जास्त 60 रुपये घेणार मी. 60 रुपये हा. का? बरं चला घ्या 60 रुपये. चालायचं का? हा चला बसा. पैसे सुट्टे आहे ना पण? हा आहे. चला. चिल्लर देऊ की 1-1 रुपयाची? नाही नाही, ती काय उधळायची का माझ्यावरून? चला बाबा पटापटा. हो. तुम्ही अशी इकडे तिकडे पाहते मग कधी जायचं आपण? मग रे, रस्ता बनत पाहिजे. आता मला किती लांब असेल तो? अजून बरंच लांब आहे बाबा, चालवा तुम्ही. असं का? हा, बरं. काय नाव सांगितलं त्यांचं? बाबूराव. बाबूराव आडनाव काय? इंफिरे. हा. इंफिरे. बरं बरं, चालेल, जाऊ. बाबूरावकडे काय काम काढलं? काय नाही भेटायचं लय दिवसाचं, मग आले आता. काही कार्यक्रम आहे का? हा, हो. हां, मग आम्हाला बी जेवायला भेटेल ना? तुम्हाला? हं? कशाला? मग कार्यक्रम आहे म्हणल्यावर अहो, कायचा कार्यक्रम? कसला तरी कार्यक्रम राहणारच ना. नाही नाही, मग भेटायचंय बाबूरावला म्हणे. काय तुम्ही काय माग लागले असे बळजबरी? मला काय गरज आहे बाबा मागे लागायची? हा मग हां, आमच्याच मागे लागतात. हो रिक्षावाले या, हो रिक्षावाले, आम्हाला इकडे जायचं तर. भाडे देऊ राहिले मी तुम्हाला, तरी तुम्ही म्हणता मी येतो आणि मी राहतो आणि तुम्ही काय काम आहे? नाही नाही नाही, पण आलो असतो बघ. पुढं रस्ता जंगलाचा आहे. नाही नाही, काय नका येऊ. नको येऊ का? बाबूराव येणार मला घ्यायला. बाबूराव येणार आहे? तिथं रस्ता चांगला आहे, तिथं सोडा मला. बरं. आणि त्याला भेटायला जायचं आणि तो कसं काय येणार? मग तो पेशंट मध्ये आहे ना? हा, ते म्हणले जिथवर गाड्या आहेत तिथवर ये, मग येतो म्हणे मी कोणाला तरी पाठवतो. असं का? हा. बरं बरं बरं, चालेल. बस मग आता इथं रस्ता तर क्लिअर आहे. हा. आता इथून पुढं रस्ता काही चांगला नाही आहे. तुम्ही कुठे राहता? हे बघा, इथून पुढं रस्ता खराब आहे. आता बघा गाडी इथपर्यंत आली. हा तो मला पार डोंगराच्या पायथ्याला आहे. हा मी जर आलो असतो ना तिथपर्यंत हा. तर बरं वाटलं असतं. असं नाही काय इथं सांगा पण काय? माझ्या एकट्याचं मनोरंजन होणार नाही इथं. हा? मला येऊ द्या बरोबर. अहो, कशाला आता तुम्ही? मी जाऊन येते. जाऊ ना आपण चॉकलेट चगळीत. काय? एक तर उन्हाळे दिवस आहेत, जनावरांना वाघांना काही खायला नाहीये. हं. त्यांची अपेक्षा अशी आहे का काही भेटो, नाही तर वाघ माणसं खात नाही, हा. पण भूक लागल्यावर काही खातो. हा हा. तर मी मला जर घेतलं ना सोबत तर भारी काम होऊन जाईल. मला कसं काय? मी सांगा ना त्याला मला बाबूरावकडे जायचंय म्हणून. वाघाला हा. माझंही काम झालं असतं. कायच? काय नाही, 2 शब्द बोलायचं टाइमपास म्हणून. बाबूराव संघ का माझ्या संघ? दोघांसंग बी. बरं ठीक आहे, तुमचं म्हणणंच आहे तर चला मग. तुम्हाला माहिती ना फक्त. हो, मग आता ह्या रस्त्यानं आहे डोंगरामध्ये, हा हा. तर मग चालायचं. इकडं तर सगळे उसाळ मक्काचे. हा, मग बाबूरावचं घरच तिकडे आहे. किती लांब आहे अजून? हा, जवळ आलंय आता. हं. पण अंधार पडत चाललाय. हा ना, तुम्ही तर म्हणे मी पटकन नेऊन सोडतो ना. आता पटकन नेऊन सोडतो का? मी काय कड्यावर घेणार आहे का? लहान पोरं मी घेऊन जाणार आहे? तुम्हाला चालणं होत नाही बाबा पटापटा. पण मी काय म्हणतो, काय? अंधार पडत चाललाय. पुढं जंगल खूप दिसतोय. आणि मग ते बाबूराव कोण लागतात तुमचे? दाजी. दाजी? हा. अहो, ते दाजी तिकडेच राहतील, मी इकडेच राहील. त्यापेक्षा मलाच दाजी म्हणा ना मग. हा. हा, तुम्हाला कस काय? मग आता एवढ्या लांब जायचं, मग त्या दाजीला भेटायचं, मग मलाच भेटा ना. मग तर बेकारच लागलं जरा. मी? हा मग बाबू, मला कोणीच बेकार म्हणत नाही या जगामध्ये. तुम्ही काय बोलू राहिले? तुम्हाला मी तेव्हाच म्हणले तुम्ही वापस जा म्हणून. कशाला आले तुम्ही? यासाठी आले का माझ्यासोबत? नेऊन तर सोडलं नाही मला, इथं अर्ध्या रस्त्यात अंधार पाडला. पुढं जर एखाद्या वाघानं खाल्लं मग? खाऊ द्या मला, वाघाने खाल्लं चालेल, पण असं तुम्ही जर मला इथं फाडलं मग तुम्ही मला बाबूरावकडे सोडा. बरं, बाबूरावकडे जायचं ना? हा. चला बाबूरावकडे जाऊ.
मला पाहिल्यापासून मागच लागले तुम्ही नुसते. नाही नाही, माझ्या घरी सगळं आहे. इकडं कुठे आणलं तुम्ही? येते सारे इकडं म्हणजे सारे डोंगर दिसून राहिले मला. मग ते गोडबोल्यांचंच आहे ना. गोड बोलायचं हा, इकडं कुठं? इकडं आपल्या घरी. आपल्या घरी? हा, आपल्या म्हणजे? माझ्या मी सुद्धा माझे ना बाबूरावच आहे. अहो तुमचं असं द्या, पण मी तुम्हाला बाबूराव माहिती दाजी आहे, मी ओळखीत त्यांना. आता असं करायचं, काय? अंधार पडलेला आहे. हा. आता पुढे जायला आपल्याला टाइम नाही, आपलं घर जवळ आहे. तुम्ही असं आपलं घर म्हणून राहिले जसं माहीत तुमची जन्मजन्मीची ओळख आहे. आणि नाही तरी हा जन्मच असा आहे, ओळख नसलीही तरी ओळख करून घेणं मनुष्याचं कर्तव्य असतं. मला नाही करायची ओळख बिळख तुमच्या संग. माझ्या संग ओळख नाही करायची, पण संकट समयी मदत करणं माझं काम माझ्यावर आहे. काय संकट आहे? माझ्या दाजी इकडे राहते. दाजी इकडे राहते ही गोष्ट 100% खरी. हा. पण जाता जाता एखाद्या वाघानं जर दोघांना झपाटलं मग करायचं काय? तुम्ही गाडी एकटं दमादमान चाललेली मुद्दामून तिथून मला पायी आता मी पायी म्हातारा आणलं. माणूस आहे, त्याप्रमाणेच गाडी चालणार आहे. अहो म्हातारा माणूस आहे ना. आता बरं तुम्ही जेवण झाले, चाल माझ्या घरी, चाल इकडं चाल तिकडं. नाही नाही, म्हणजे हे प्रसंगी माझ्या घरीचा मुक्कामाला चालायचा असं. माझा सगळा चांगला प्रसंग आहे बाबा. तुमची वासना चांगली नाही. कोणाची? तुमची. येतो बिलकुल मनात आणायचं नाही. मग माझ्या घरी सगळं देवानं दिलंय मला. माझा काय अनुभव आला एवढा? काय अनुभव म्हणजे? चाल आपल्या घरी, चाल आपल्या घरी. आपल्या घरी म्हणजे त्या डोंगरात जायचं कसं? ते काय नका सांगू, मला नेऊन सोडा कसं बी. मी तर काय येऊ शकत नाही आता. हो बाबा, असं काय? या अंधारात कुठं जायचं? दर पडते एवढ्या नाले आहे तिथं. हो तुम्ही माणसासारखं माणूस खुशाल म्हणतो, आता नाही जमणार. नाही, उजाडल्यावर मी सकाळीच येईल. सकाळी काय रातभर काय करायचं मग? रातभर जेवण करायचं आणि झोपायचं. बाई कुठून नशीब पड बाई म्हातारा. तुम्ही मला रस्त्यावर सोडून द्या, ते माग मी चालले जाईल मामा. रिक्षा पैशी हा. आजच्या दिवस थांबा. अहो काय येडे झालं बाई म्हातारा. हम्म. मग अंधार पडलाय पुढे जायला म्हणून. मला कोण नाही खात, तुम्ही चाला. आता हा अंधार पडलाय, तिकडे जायला तितकंच आणि इकडे जायला तितकंच, फक्त घर नजीक आहे. हो बाबा, तुम्ही मला लय आडपासा केला बरं का. मी काहीच नाही केलं. मग मी केलंच नाही काही. हो पण तुम्ही लय बेकार टाइम आणला माझ्यावर. मी नाही आणला, अंधारानं आणला. त्याच्यापेक्षा मी एखाद्या नवतऱ्याच्या गाडीवर बसले असते, टपकन आले असते. मी म्हणलं म्हातारा माणूस आहे, जाऊ दे बाई, जाईन म्हणलं, सोबत बिबत राहीन. मग मी आहेच ना, मी कुठं नाही म्हणतो. मला माहिती का म्हातारा एवढी चावट राहते म्हणून. आता मी चावट आहे? मग बापरे, या जन्मात आणि या जगात अजून कोणीवर माझ्यावर आळ घेतलेला नाही. हा. आणि मी काही केलंच नाही तर आळ घेतील कसा? एवढे गोड गोड बोलले माझ्यासोबत, आणि आता पहा कसे बोलू राहिले. मी काय म्हणतो, अजून अंधार पडल आणि ह्या नाल्यातून जर काही एखादं जनावर आलं, वाघ आला, तर आपल्याला दोघांना खाईल. तुम्ही जा, तुमचा जीव घेऊन मी जाते मामा. आणि ते त्या बैलांकडं, त्या झाडांकडे कुत्रे असले का आले मग? येऊ द्या बाई, काही येऊ द्या, मी चालले. अरे बाबा, पण मग इकडे माणसाच्या घरी राहिल्या, कुत्र्यांनी खाल्यापेक्षा किंवा जनावरांनी खाल्यापेक्षा माणसाच्या घरी राहिल्या ना काय बिघडणार आहे? बाई काय वैताग झालं बाई म्हाताऱ्याचं. आता काय करू बाई मी? कुठं जाऊ आता? घरी आहे ना आपल्या हं, कोणी नाही, सगळे गावाला गेलेले आहेत. हं. आणि ह्या परेडमध्ये ह्या उन्हाळ्याच्या पोरं नातवंड सगळे मामाच्या घरी गेलेले आहेत सुट्टीवर. मग काय करू मी? मग आता घरी चालायचं मस्त, आपण दोघंच. आपल्यावर कोणी ऑब्जेक्शन घ्यायला घरी कोणीच नाही. हा. तुम्ही असं फसून आणता काय लोकांच्या बायाला? आता मी काय फसून आणले? मग बाबूरावच्या घरी जायचं म्हणलं तर बाबूरावच्या घरी जायला अंधार पडला म्हणून आपल्या घरी चला. मग कसं म्हणतं? मला काय सांगता तुमच्या घरी ये नाही ते नाही? हे खरं तुमच्यासाठी बा, तुम्हाला आमच्या घरच्या लोकांची काय कोणाची भीती वाटत असेल, घरी नाहीच कोणी, तर बिताडांची काय भीती वाटणार आहे आपल्याला? त्यापेक्षा जाऊ रातच्या रात्र, उद्या नाही सकाळी. नाही बाबा, तुम्ही ना हं. तुमची गाठच नव्हती घ्यायला पाहिजे. मग मी पत्र पाठवलं होतं का? फोन केलता? काय माणूस व्याध माझी का? गाठ घ्याच, मला खूप खत वाटलेली. पण मी तुम्हाला भाडं देत होते, तुम्ही घेऊन जायचं ना तुमचं. मला पुढं डर असा होता, ह्या एकट्या बाईला कुठं सोडू मी? त्यापेक्षा अंधार जर पडलं तर आपलं घर आहे जवळ, नाही अंधार पडलं तर बाबूरावच्या घरी पोहोच मग करू. तुम्ही तुमचा धंदा सोडून माझ्या संग येऊन राहिले नाही का? आता नाहीतरी टाइमच तो आहे, आणि एकमेकाला सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करतोच. तुमचं सहकार्य तुम्हालाच राहू द्या बाबा. तुम्ही काय सहकार्य करू राहिले मला कळू राहिलं. म्हणजे ह्या प्रसंगामध्ये आम्ही सहकार्य करून राहिलो, तुम्हाला साथ देऊन राहिलो, तर तुम्ही आमच्यावर ऑब्जेक्शन घेता. ऑब्जेक्शन काय? तुम्हाला वडीत न्यायला पाहिजे कुठं? पोलीस स्टेशनला. अशा अंधारात? बाबा आम्हाला वाटत नव्हतं तुम्ही असे. अरे बापरे, मी कसं आहे? रिक्षात तर चांगले गप्पा मारत होते. मी म्हटलं देव माणूस आहे. मग देवच आहे. कोण म्हणन तुम्हाला देवे? बापरे बाई, तू एकटीच म्हणू शकत नाही, बाकी सगळं जग म्हणतंय. हे झाडं झुडपं सुद्धा मला देव म्हणतात. म्हणतील ना, झाडाला काय त्रास आहे तुमच्यापासून? बरं, मी तुला काय त्रास दिला? त्रास आता काय सांगू मी तुम्हाला, मला काय त्रास झाला माझ्या जीवाला. हा, तिकडे बाबूराव वाट पाहत असेल ते वेगळं. मग त्याला वायदा करेल का? मग कसला? आजचाच
पण सकाळी गाठ झालती त्याची माझी. हा मग तर तसं काय म्हणलं नाही माझी मेवणी येणार आहे का काय. ते कायला सांगतील तुम्हाला. आम्ही पक्के जीवलग दोस्त आहे. अहो आता जीव लागेल मग काय तुमच्या घरी येऊ का मी. काय फरक आहे बाबूराव काय आणि मी काय. बाबूराव दाजी मा दाजी. मी त्याचा नात्या नाही ना, मित्र तर आहेच आहे, पण आम्ही भाऊ भाऊच म्हणतो. तिथं राहिलं काय आणि इथं राहिलं काय, त्या वरून 4 पावलं जास्त लांब जायचं. त्यापेक्षा इकडे जवळची जवळ जायचं. सकाळी चहा पाणी घेतला. हा मग तुमचं भागन नाही का. मी चहा पाणी करेन, स्वयंपाक करेन, तुम्हाला खाऊ घालीन. तुमचं चाललं नाहीतरी जाईल. सकाळी आमच्या सुनाने किंवा बायकोनी सगळ्यांनी करून ठेवलेलं आहे. नाहीतरी मला सुद्धा करता येतंय. हा का. हो, दुसऱ्याचा झेंडा घ्यायचा आणि मग पंढरपूरला जायचं ते नाही. आमचा स्वतःचा झेंडा आहे. हा का. हो. मिरवा मग तुमचा झेंडा, मी जाते वापस. वापस हा कुत्र्याने कान खाल्लं तर मग आपल्या कानाला. हा, खाऊ द्या मला, कुत्रे खाऊ काय खाऊ, पण तुमच्या भरोश्यावर नाही येणार मी घरी. मग जाऊ मी. हा तुम्ही जा. चालेल जा जा. पण आपल्याला ते आमचे भाड्याचे पैसे. भाडं बिडं काय नाही, मला एवढं डोकं खाल्लं ते कुठं गेलं. डोकं तर तसंच आहे. हा जा तिकडं. हा हो बाई, मागं जाऊ नका, पुढं जा. तुम्ही जा हो बाबा. एक काम करा हो बाई, पुढे ना कुत्रे बित्रे अंधार लय पडलेला आहे. हो बाबा तुम्ही येऊ नका बर का. माझी गाडी तिकडे आहे. मग गाडीत तिकडेच काय करू. पण एखाद्या वेळेस कुत्र्याने पिछाडलं तर काय करू. तुमचं घर तिकडे आहे ना, हं. जा तुमच्या घरी. आणि कुत्र्याने खाल्लं मग. खाऊ द्या मला, काही खाऊ द्या, पण मी तुमच्या घरी नाही येणार. पण ते भाड्याचे पैसे खरं मी बोलतो. लाकूड घेईन बरं का, आता बळजबरी मागा नाही लागायचं माया. लाकूड बिकूड मी मागं लागायला मला काय करायचं. मला पैशाची मतलब मग जा तुमच्या घरी. आहे. घरी पण आधी येऊ नका. रिक्षात बसून मग आले. जाशाला येणार नाही माय मागा. नाही पैसे भेटल्यावर कशाला येऊ. हा ये घ्या पैसे तुमचे 10 रुपयाचे बरं का. हो. आणि अजिबात आता येऊ नका. तुमच्या कटकटीने मी पैसे देऊन टाकले तुम्हाला. मग नको येऊ का. आता काय आले, आता काय आलं तुमचं आता माझ्याकडं. रिक्षा राहिली ना. हो बाबा तुम्ही सकाळी जा, नाही उद्या जाते रिक्षा आणा. जा बरं तुम्ही. असं करू का. हा बरं कुत्र्याने खाल्लं तर आपल्या काही नाही बा. मानसी बाई माहित का. चालेल. यायला भारी संधी आली होती. हातावर तुरी देऊन गेली बा. मॉडेल काय होत आईला माल म्हणजे माल. हा रपू चक्कर याला हातातून पण गाठ पडेल पाठी.